हॅलो मैत्रिणींनो, थँक्यू तुम्ही ही जी रील आहे मला ती सेंड केली. आता तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल. सो आता तुम्हाला काय करायचं, साडी कमरेला खोचून घेतली. साडीचा मागचा जो भाग आहे तो पायाच्या पुढून आणायचा आहे, मधून पुढे आणायचा आणि कमरेला खोचून द्यायचा. असं केल्याने तुमची साडी ट्राउझरसारखी एक शेप घेते आणि तुमची जी काष्ट आहे किंवा तुम्ही एकदा काष्टा काढणार आहे, त्याच्यानंतर साडी दोनदा पायातून काढणार आहे, तेव्हा ती अशी गोल होत नाही. त्यानंतर साडी सगळ्यात पहिले आपण पुढे आणायची आणि गोल साडी जशी आपण पदर करून घेतो आहे तसं अगदी आपला छान असा पदर करून घ्यायचा. पदर तुमचा व्यवस्थित असला पाहिजे. इथे कोणत्याही प्रकारची प्रीप्लेट मी केली नाही, नॉर्मलच पदर करते. तो खांद्याला मी लावून घेणार आहे. एकदा का पदर आपल्या खांद्याला सेट झाला त्याच्यानंतर पदराच्या ज्या आपल्या फ्रंटवाल्या प्लीट्स आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित एकदम अशा प्रेझेंटेबल दिसतील असं काम करून घ्यायचं आहे. बिकॉज हा पदर थोडासा हेवी होता म्हणून मला पिन लावायला टाईम लागला. सो जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या पदराच्या प्लीट्स प्रेझेंटेबल दिसल्या पाहिजे. बघा तुम्हाला कुठेही प्लीट अशी वेडीवाकडी दिसते का, ती करून घ्यायची. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल की डाव्या बाजूला मी थोडासा असा कपडा सोडला आहे आणि तो मी साईड प्लीटसाठी सोडला आहे. आता मी निर्या करते. निर्यांची एक ट्रिक सांगून ठेवते. जेव्हा पण तुम्ही नऊवारसाठी ट्रेप करता निर्या तुम्हाला 6 ते 8 इंची करायच्या. छोट्या छोट्या निर्या करू नका, म्हणजे पोटाच्या इथे जास्त असं बल्जेस येणार नाही. आता जो आपण साईड प्लीटसाठी जो कपडा सोडला होता साडीचा त्यालाच घ्यायचा आणि आपल्या ज्या निर्या त्या अशा एकदम करकचून गुंडाळायच्या. म्हणजे जो काही असा साडीचा जो मोठा भाग आहे किंवा हेवीपण आहे तो सगळं त्या गुंडाळलेल्या निरीच्या आतमध्ये चाललायचं आहे. आणि आधी खोचण्याच्या आधीच तुम्हाला ते शिवून घ्यायचं आहे. बऱ्याच मुलींना निर्या खोचल्यानंतर शिवता येत नाही, म्हणून मी आता ही अशी ट्रिक सांगितली आहे की तुम्हाला खोचण्याच्या आधीच तुम्हाला शिवून घ्यायचं आहे आणि निर्या आतमध्ये टाकू द्यायच्या. परंतु वरची जी काठ आहे ती अशी सुंदर दिसायला पाहिजे. आता आपण करतोय काष्टा करताना नेहमी लक्षात ठेवा, डावा पाय हा फक्त झाकला जाईल एवढाच तुम्हाला काष्टा करायचा. एवढा काष्टा केला तर एवढाच काष्टा म्हणजे मागून खेचून घ्यायचा आहे तेवढा साडीचा भाग. आणि जर काष्टाची म्हणजे आपली जी काठ आहे ती छोटी असेल तर 2 काठ असल्या पाहिजे आणि मोठी असेल तर सिंगल काठ असली पाहिजे. काष्टा मी सेट करून घेतला आहे. आता पुढची जी साडी आपली राहिली त्याचा पहिले एक आपण मध्य घेणार आहोत. त्याचा मध्य घेतल्यावरती आपली जी काठ आहे तेवढ्या स्प्लिट्स करून घ्यायच्या आणि ती काठ आपण कमरेला खोचतो. त्यालाच ब्राह्मणी कोचा असं म्हटलं जातं. कशी वाटली नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका.